मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे मटरपासून स्पेशल ती म्हणजे पुरी। तर बघा आपल्याला मटर म्हणलं की काय आठवते, फक्त आठवते कचोरी। पण आज आपल्याला कचोरी बनवायची नाहीये इथे, तर इथे बनवली आहे मी पुरी बनवलेली आहे। तर बघा इथे घेतलेले आहेत मी 2 वाटी फ्रेश मटर घेतलेले आहे। ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। इथं पालक ती पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याचे देठ काढलेले नाही आहेत मी त्याला, कारण मिक्सरमध्ये फिरवायचं त्याच्यामुळे काय अडचण नाही आणि ते मऊ पण होतात। उकडली की त्याला चांगले मऊ होतात। आपल्या छान याची 5 मिनिटं याला उकळ्या काढून घ्यायची आहेत। छान उकळली की बघा छान शिजली जाते, मटर पण छान मऊ होतो आणि पालक पण मऊ पडते। तर बघा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चांगलं मऊ झालं की आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। काढून घेऊन आपण डायरेक्ट याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेले वाटाणे पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत। छान थंड होऊ द्यायचं। तोपर्यंत आपण घेणार आहोत इथं बटाटे। मी बटाटे हे उकडून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्याला साल काढून घ्यायची आहे। कच्चा बटाटा घेतला तर तो डायरेक्ट मिक्सरमध्ये काढून घ्यावा लागेल। इथं मी उकडलेला बटाटा घेतलाय, त्याच्यामुळे याची सगळी साल काढून याला छान आपल्याला खिसून घ्यायचे, किंवा तुम्ही स्मॅश करून घेतलं तरी चालेल। पण स्मॅश जर घेतलं तर त्याच्या जाडसर आपल्याला बटाटा राहतो आणि त्यात आपली पुरी फाटते। त्याच्यामुळे मी इथे खिसून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला हे सगळे बटाटे खिसून घ्यायचे आहेत। बघा बारीक खिसायचे। तर ही कचोरी म्हणलं ना, मस्त आपली कचोरी पण आपण नेहमीच बनवतो, पण ह्यावेळेस मला नाश्त्याला काहीतरी स्पेशल बनवायचं होतं। आणि तुम्ही ही पुरी प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता आणि चटपटीत आहे मस्त अशी, आणि झटपट पण होते। तर बघा इथे छान थंड झालेला आहे आणि मिक्सरमधून काढलेलं आहे मी, याची बारीक पेस्ट बनवली होती। तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। पालक आणि मटर 1 कप टाकलेला आहे मी इथे गव्हाचे पीठ, अर्धा वाटी रवा, धनजिरं पूड, तिखट आवडीप्रमाणे टाका, जिरे, तीळ, बेसन पीठ 1 चमचा बेसन पीठ टाकायचं। मी बेसन पीठ विसरले होते। चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायचे। आपल्याला पाण्याचा वापर न करता व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर पाणी लागत असेल तर, पण इथं काय होतं माहिती आहे का, आपल्या पालकाला आणि मटर पण मऊ असते तर ते पाणी सुटतंय, आणि इथं बटाटा पण आपण उकडून घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथं काय पाण्याचा वापर करायची गरज नाहीये। तर व्यवस्थित आपण ह्याला मळून घ्यायचं आहे। खूप ही चटपटीत लागते बरे ही पुरी। तर मग इथं छान मळून घेतलेला आहे मी पीठ। पातळ जर झालं असेल तर थोडंसं तुम्ही रवा अजून ऍड करू शकता, रवा फुगतं आणि त्याला चांगलं पीठ म्हणजे पाणी कमी लागतं, तर थोडासा रवा वापरायचा आपण इथे, घट्टपणा येतो त्याला रव्यामुळे। तर पीठ चांगलं मळून ठेवलेलं आहे। थोडंसं तेल टाकायचं आणि याला छान उंडा 10 मिनिटं याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। बघा हे 10 मिनिटं आपली होत आहे। 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवलेला आहे हा मळून व्यवस्थित। तर मस्त असा घट्टसा हे मळून घेतलेला आहे पीठ। आपले पीठ चांगलं भिजलेलं आहे। आपल्याला इथं पुरीच्या आकाराचे पिठाचे छोटे छोटे उंडे करून हे चांगलं आपल्याला करून ठेवायचे आहेत। पुरी थोडीशी जाडच असली पाहिजे, तर आपल्याला बघा मीडियम साईजचे हे आपल्याला उंडे करून घ्यायचे। जर तुम्हाला लाटताना चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता। पीठ पातळ वगैरे झालं तर एखाद्या चिटकू शकतं। थोडंसं तेल लावायचं म्हणजे अजिबात ते पोळपाटाला चिटकणार नाही। तर बघा आपली थोडीशी जाडसरी पुरी मी लाटलेली आहे। पुरी जर आपण खूप पातळ लाटली तर ती फुगणार नाहीये, थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे ती टम्म फुगेल। जर मिक्सरमध्ये काढताना जरी आपल्याला वाटाण्याची मटरची जर डाळ पण राहिली ना, तर आपली पुरी काय होते, फुगत नाही। त्याच्यामुळे बारीक पेस्ट करायची। तर बघा छान अशी आपल्याला पुरी तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, आणि तेल गरम झाले की पुरी सोडली बघा ही टम्म फुगत आहे। आपली मस्त अशी कुरकुरीत खस्ता पुरी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं। तर आपल्याला ह्या पुऱ्या मस्त तळून घ्यायच्या आहेत। टम्म फुगली बघा ही पुरी, मस्त अशी तळून घेतलेली आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। आणि तुम्ही पण मटरपासून कोणत्या कोणत्या रेसिपी बनवतात नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी थोडी पण आवडली असेल ना, नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त आपली कुरकुरीत खस्ता खमंग आपली ही मटर पुरी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल ना, लाईक पण करा आणि शेअर पण करा। तर बघा आपल्या इथं पुरी मस्त तयार झालेली आहे।
आणि हिला मी ह्याच्यासोबत केलेलं आहे दह्याची चटणी, ती पण तडका चटणी. तुम्हाला जर ही आवडली असेल ना, नक्की